हरे कृष्णा. तर आजच्या सत्रामध्ये आपण श्रीमद भगवद्गीतेचा 9व्या अध्यायाचा उत्तरार्ध पाहणार आहोत. मागच्या सत्रात आपण पूर्वार्ध पाहिला होता. तर आपण प्रार्थनेने सुरुवात करू. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. तर पूर्वार्धाचा आढावा आपण थोडक्यात घेऊ. तर पूर्वार्धात आपण पाहिलं होतं की भगवंत स्वतःविषयीचं ज्ञान देत आहेत, जे ज्ञान भक्ती करण्यासाठी आवश्यक आहे, असं ऐश्वर्य ज्ञान भगवंतांचं सांगतायत. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, म्हणून सांगतायत की कसं सर्व जग भगवंतांनी व्यापलेलं आहे आणि कशी ही सर्व सृष्टी भगवंतांच्या आदेशानुसार अध्यक्षतेखाली कार्यरत आहे, त्याबद्दल भगवंतांनी सांगितलं. आणि संपूर्ण भक्तियोगाचं वर्णन भगवंतांनी केले. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम करोतुम अव्ययम. त्याच्याबद्दल पण आपण पाहिलं होतं की भक्ती कशा प्रकारे सर्व विद्यांचा राजा आहे. राजविद्या, राजगुह्यम सगळ्यात मोठं गुह्य आहे. पवित्रम, जो भक्ती करतो तो स्वतःही पवित्र होतो. इदम उत्तमम, आणि हे भौतिक जगाच्या वरती आहे. भौतिक जग तमोगुणामध्ये त्यांनी ग्रासलेलं आहे, त्याच्यावरती ही भक्तीची प्रक्रिया आहे. प्रत्यक्षावगमम धर्म्यम, तर प्रत्यक्ष जेव्हा आपण काही भगवंतांना अर्पण करतो, भगवंत त्याचा प्रत्यक्ष स्वीकार करतात. आणि शिरसा गृह्णाती, म्हणजे स्वतःच्या जेव्हा एखादी गोष्ट आपण अर्पण करतो, भगवंत स्वतःच्या डोक्याला स्पर्श करून त्याचा स्वीकार करतात. आणि म्हणून प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. आणि या भक्तीचा कधी व्यय नाहीये. त्याचं साध्य प्राप्त झाल्यानंतर, भगवंतांची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा भक्ती द्विगुणित होते, ती व्यय होत नाही, म्हणून अव्यय. किंवा भक्त भगवंतांची सेवा करताना असा विचार करतो की त्याच्या सर्वस्व जरी त्याने भगवंतांना अर्पण केलं तरी म्हणतो माझा काहीच व्यय झाला नाही, म्हणून अव्यय. तर हे पहिल्या विभागामध्ये आपण पाहिलं होतं 9व्या अध्यायाच्या. आणि दुसऱ्या विभागामध्ये, पूर्वार्धाच्या दुसऱ्या विभागामध्ये आपण पाहिलं होतं की कसे विविध प्रकारचे भक्त भगवंतांना जाणतात. एकत्वेन पृथक्वेन बहुधा विश्वतो मुखम, अशा प्रकारे 3 प्रकारचे आराधक सांगितलेत. आणि या तिघांपेक्षा श्रेष्ठ सांगितलेत आर्त जिज्ञासू अर्थार्थी, जे आपण 7व्या अध्यायात पाहिले होते. आणि यांच्यापेक्षाही श्रेष्ठ सांगितलेत जे भगवंतांची अनन्य भावाने केवला किंवा शुद्ध भक्ती करतात. महात्मनस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतीम आश्रिता भजन्ति अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. आणि सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तर ज्यांनी हृदयामध्ये ठाम निश्चय केला की या आयुष्यातच मी भगवंतांशी असलेला संबंध पुनरुज्जीवित करीन, आणि त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न चालू आहेत, तर अशा व्यक्तीला सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता म्हणून सांगितलंय. सतत भगवंतांचं कीर्तन, श्रवण, स्मरण तो करत असतो. आणि भगवंतांच्या आध्यात्मिक प्रकृतीचा, भगवान श्रीकृष्णांची जी लादिनी शक्ती आहे, श्रीमती राधाराणी, त्यांचा आश्रय घेऊन त्यांच्या आश्रयाखाली तो भगवंतांची आणि राधाराणींची सेवा करण्यासाठी तत्पर असतो. तर आज आपण त्याच्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत. तर आपण पटकन पुढे याचा अध्याय विश्लेषण पाहू. पहिले 1 ते 10 शुद्ध भक्तीसाठी आवश्यक असलेलं ऐश्वर्य ज्ञान. त्यानंतर विविध उपासक भगवंतांना कशा प्रकारे जाणतात. आणि आज 20 ते 34 हा आपण उत्तरार्ध पाहणार आहोत. तर 20व्या अध्याय श्लोकाकडे आपण वळू. भगवंत यांनी आधीच सांगितले की सर्व काही मीच आहे. गतीर भरता प्रभू साक्षी निवासा श्रम सुरुत. सर्व जगाची गती, भरता, पोषण करणारे सर्व काही भगवंतच आहेत. आणि आता तिसरा विभाग तिसरा म्हणजे या 9व्या अध्यायाचा उत्तरार्ध आपण पाहणार आहोत. त्याची मुख्य शिकवण अशी आहे
जे अनन्य भावाने भगवंतांची शुद्ध भक्ती करतात त्यांचे योग आणि क्षेम भगवंतच चालवतात. भक्तीने एखाद्याने पान, फूल, फळ किंवा पाणी जरी अर्पण केले तरी भगवंत त्याचा प्रेमाने स्वीकार करतात. आणि कृष्ण भक्ती अत्यंत पतित व्यक्तीचाही उद्धार करण्यास सक्षम आहे. या 3 मुख्य शिकवणी आहेत 9व्या अध्यायाच्या उत्तरार्धाच्या. तर सर्वप्रथम भगवंत सांगतात की जे इतर देवतांची पूजा करतायत आणि त्याद्वारे स्वर्ग प्राप्तीची इच्छा करतायत त्यांच्याबद्दल भगवंत या 20व्या श्लोकात सांगतात. त्रैविद्या मां सोमपापूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अश्नन्ति दिव्यान देवभोगान. म्हणतात की जे स्वर्गतीसाठी प्रार्थना करतायत यज्ञ करून, तर ते इंद्रलोक किंवा सुरेंद्र लोक त्यांना प्राप्त करून तिथे विविध प्रकारचे भोग ते भोगत असतात. पण नंतर काय होतं अशा लोकांचं? तो पुढे सांगतायत. ते तं भुक्त्वा सर्व स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति. एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. कामकामा जे कामी व्यक्ती आहेत, म्हणजे जे भौतिक इच्छांची लालसा त्यांच्या हृदयामध्ये आहे, अशा लोकांना असे भौतिक भोग कायम स्वरूपात मिळतात का? तर नाही म्हणतायत. ते त्वं भुक्त स्वर्गलोकम विशालम, विशाल असा स्वर्गलोक भोगून सुद्धा नंतर काय होतं? क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति. म्हणजे हळू तो आपल्या पुण्याची जी पुंजी आहे त्याची, ती संपत जाते आणि शेवटी जसं एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये कोणी राहायला गेलाय आणि हॉटेलमध्ये चांगली विविध विविध सुविधांचा आनंद घेतोय, उपभोगतोय आणि त्याचे बँकेतले त्याचे पैसे कमी होतात, संपतायत. रोज त्याचं पेमेंट, त्याचा जो दर आहे तो भरतोय आणि पैसे संपले की त्याला हॉटेलचा मालक त्याला हाकलून दुसरीकडे पाठवतो. त्याच प्रकारे आपण एखादं काही पुण्य केलं या भौतिक जगामध्ये, मर्त्य लोकामध्ये, तर स्वर्ग लोकामध्ये एक हॉटेल जसे प्रमाणे आहे, तिकडे त्याला संधी दिली जाते सुविधा भोगण्याची आणि एकदा संपलं त्याचं ते पुण्य तिकडे, की पुन्हा त्याला रवानगी त्याची होते मर्त्य लोकामध्ये. म्हणून हे असं करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. गतागतम कामा लभन्ते. असं आपल्याला ठिकाण शोधलं पाहिजे. थोडक्यात सांगतात की भौतिक जगातलं प्रत्येक स्थळ म्हणजे भाड्याचं घर आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्याला कधी त्याला कोण घरमालक हाकलून लावेल त्याची काही निश्चिती नाही. म्हणून स्वतःचं घर असणं आवश्यक आहे आणि आपलं स्वतःचं प्रत्येकाचं घर आहे. ते म्हणजे आध्यात्मिक जगामध्ये, वैकुंठामध्ये, वृंदावनामध्ये आपलं घर आहे आणि तिकडे जाण्याचा प्रयत्न करा, असं भगवंत याच्यातून सूचित करतायत. आणि स्वर्ग आणि मृत्यू लोकामध्ये राहण्याचा प्रयत्न करू नका. कारण हे स्थळ जे आहे, काही ठिकाणी जरी चांगली सोय उपलब्ध जरी असली तरी सुद्धा तिकडून सुद्धा परत यायचं आहे. त्याउलट भगवंतांची भक्ती केली तर मात्र भगवंताचं सर्व काही त्याचा भार स्वीकारण्यास तयार आहेत. अत्यंत सुंदर श्लोक आहे हा, म्हणूया आपण. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्याश्चिन्तयन्तो मां, अनन्य भावाने जो माझं चिंतन करतो, हे पार्था, माम ये जना पर्युपासते. भगवान श्रीकृष्ण सांगतात माझी जे उपासना करतात तेषां नित्य अभियुक्तानाम, अशा अशा लोकांनाच तत्व काय ते माहिती असलेलं तेच तेच व्यक्ती आहेत, ते खरे पंडित आहेत. नित्य अभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. त्यांचा योग आणि क्षेम मी चालवतो. कशा प्रकारे चालवतो योग आणि क्षेम भगवंत? त्याला भक्तीमध्ये आणण्यासाठी भगवंत मदत करतात आणि त्याचं भक्तीमधून पतन होऊ नये याची सुद्धा काळजी भगवंत घेतात. तर हा गुह्य अर्थ आहे आणि त्याची जी जीवन चालवण्यासाठी जे काही आवश्यक योगक्षेम आहे ते सुद्धा भगवंतच चालवतात. जे लोक अनन्य भक्तिभावाने श्रीकृष्णाच्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत उपासना करतात, श्रीकृष्ण त्यांच्या गरजा पूर्ण करतात आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे रक्षण करतात. तर याचं एक फार सुंदर उदाहरण दिसून येतं. तर अर्जुन आचार्य म्हणून एक अत्यंत दरिद्री विप्र होते आणि ते भगवद्गीतेवर टीका लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली होती आणि त्यांच्या ज्या झोपडी वजा घरामध्ये ते राहत होते आणि त्यांची जी पत्नी होती ती अत्यंत पतिव्रता होती
आणि हे जे विप्र आहेत ते सकाळी त्यांचं भजन संपल्यानंतर एक प्रहर श्रीमद भगवद्गीता याच्यावर टीका लिहायचे, म्हणजे त्याच्यावर भाष्य करायचे. आणि एक प्रहर झाल्यानंतर माधुकरी करण्यासाठी बाहेर जायचे आणि जे काही माधुकरी मिळेल ती घरी येऊन पुन्हा घरी त्यांची कृष्णाची जे जे विग्रह होते त्यांच्या घरी गोपीनाथ म्हणून, तर त्यांना अर्पण करून महाप्रसाद नवरा बायको दोघे पती पत्नी त्याचा स्वीकार करत असत आणि आनंदाने राहत असत. जरी त्यांच्याकडे सुखाने राहत असत, जरी त्यांच्याकडे काहीच नव्हतं. अगदी त्या विप्रांच्या पत्नीकडे, अर्जुनाचार्यांच्या पत्नीकडे फाटकं तुटकं तिला घालायला लागायचं आणि पतीकडे म्हणजे अर्जुनाचार्यांकडे एकच धोतर होतं चांगलं, की जे बाहेर जाण्यासाठी ते वापरू शकत होते आणि बाकी धोतर त्यांची फाटकी होती. तर काय करायचं अर्जुनाचार्य ते चांगलं धोतर घालून माधुकरी मागायला जायचे आणि जो शिधा परत यायचा तो परत आणून आता ते धोतर आपल्या बायकोला द्यायचे. कारण बायकोने चिंधड्या घातल्या होत्या अंगामध्ये. अ, फाटके तुटके कपडे घालून स्वतःची लज्जा रक्षण करत असे. तर ती ते धोतर नंतर नेसून पूर्ण सगळी घरकामं करत असे. आणि अशा प्रकारे त्यांचा चरितार्थ चालला होता. तर एके दिवशी आपले अर्जुनाचार्य सकाळी या श्लोकावर आता जो आपण श्लोक पाहतोय, अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. त्यांचा भार मी वाहतो भगवंत म्हणतायत. तर अर्जुनाचार्यांना संभ्रम निर्माण झाला, कसं काय हे शक्य आहे? भगवंत तर संपूर्ण तिन्ही लोकांचे स्वामी आहेत. ते कशाला त्यांच्या भक्तांचा भार स्वतः वाहतील? कदाचित ते कोणाच्या द्वारे एक व्यवस्था करत असतील. कारण मी एवढा भगवंतांचा अनन्य भक्त आहे, तरी सुद्धा माझ्या घरात मात्र काही धान्य नाही, काहीच नाही आणि अत्यंत दरिद्र परिस्थिती आहे. तर खरोखर असं असतं का? असं आहे का? भगवंत करतात का? अशा मनामध्ये त्यांची शंका निर्माण झाली आणि ती शंका वाढत गेली, वाढत गेली, वाढत गेली आणि शेवटी त्यांनी काय केलं, लाल शाईने त्यांच्या ग्रंथामध्ये जे वहाम्यहम शब्द लिहिला होता, योगक्षेमम वहाम्यहम, त्यांना वाटलं हा कदाचित भगवंतांनी म्हटलेला श्लोकच नसावा. हा कोणीतरी नंतर घुसडलेला त्याच्यामध्ये घुसवलेला श्लोक असेल गीतेमध्ये. असं बऱ्याच वेळा होतं, की जे पूर्वीचं जे संतांचं साहित्य होतं, तर त्याच्यामध्ये बरेच जे नवखे लोक आहेत, आधुनिक लोक आहेत, ते त्याचं स्वतःचं आपलं काहीतरी त्याच्यामध्ये घुसवतात स्वतःचं कपोल कल्पित. त्यांना वाटलं कदाचित हे असं असेल कदाचित आणि म्हणून त्यांनी काय केलं, तर आपली आपली जी लालशाहीने काय केलं, तर तिन्ही त्या या पूर्ण श्लोकावरच त्यांनी 3 रेघा ओढल्या. आणि त्यानंतर ते माधुकरी करण्यासाठी निघून गेले. आणि इकडे भगवंतांनी विचार केला, की अरे माझ्या भक्ताला संशय आहे, की मी त्याची योगक्षेम चालवत नाही. तर मग भगवंतांनी श्याम वर्णाच्या एका सुंदर बालकाचं रूप धारण केलं आणि शिधा घेऊन अ, कावडीवर पूर्ण तो शिधा ठेवून त्यांनी काय केलं, धान्य, तांदूळ, डाळ, विविध प्रकारची भाजी असं सगळं घेऊन ते भगवंत त्या ब्राह्मणांच्या, विप्रांच्या ज्या पत्नीकडे अ, तिचं घर जिथे होतं त्यांचं, त्याच्या समोर आले घेऊन स्वतः वाहत, वहाम्यहम योगक्षेमम वहाम्यहम. स्वतः वाहत घेऊन आले एवढं वजन आणि त्यांनी दरवाजा ठोठवायला सुरुवात केली. पण पत्नीने तर फाटके तुटके कपडे घातले होते, तर तिला माहित नाही बाहेर कोण आलंय. छोटा बालक आहे का कोण मोठं आहे. तर म्हणून ती लज्जेच्या कारणाने ती काहीच प्रतिसाद देत नव्हती आतून. पण पुन्हा पुन्हा दरवाजा ठोठावल्याने शेवटी तिने अ, विवश होऊन दरवाजा उघडला तर पाहतो एक छोटासा बालक बाहेर अंगणामध्ये उभा आहे आणि कावडीमधून त्याने एवढं सगळे अन्न पदार्थ आणलेत, शिधा आणलाय आणि त्याने सांगितलं की माताजी, अहो तुमच्या पतीने मला पाठवलं, त्यांना आज भरपूर भिक्षा मिळाली. तर त्यांनी हा शिधा पाठवलाय. हा कृपा करून तुम्ही आपल्या घरी ठेवा. त्यांनी पाहिलं की बापरे! 6 महिन्यांना पुरेला एवढा शिधा कसा काय कुठून आला? तर आणि एक-एक वस्तू ती आत नेऊन ठेवू लागली आणि तेव्हा तिचं लक्ष त्या सुंदर चेहऱ्याकडे गेलं भगवंतांच्या आणि जो सुंदर बालकाच्या रूपामध्ये तिथे उपस्थित होते आणि त्याला न्याहाळता, न्याहाळता ती आत जायची, पुन्हा बाहेर यायची, पुन्हा बाहेर यायची, पुन्हा आत जायची आणि असं करता-करता तिची नजर भगवंतांच्या छातीवर पडली. तर छातीवर 3 वळ उठले होते. छडीने मारल्यासारखे.
आणि तिला वाटलं बापरे, एवढ्या सुंदर कोमल शरीरावर कुठल्या निर्दयी व्यक्तीने आघात केले. तिने म्हटलं की अरे हे कसं काय तुझ्या छातीवर वळ कसं काय उठले? तर तो भगवान भगवान श्रीकृष्ण जे लहान बालकाच्या रूपामध्ये होते. त्याने सांगितलं की "अहो तुमच्या पतीने मला हे तुमच्या पतीने पाठवलंय ना शिधा, तर मला ते नेण्यासाठी तयारी करण्यासाठी कावडीमध्ये भरण्यासाठी खूप वेळ जात होता. तर त्यांनी छडीने मारलं मला 3 वेळा." तर ती म्हणे, "बापरे! माझे पती एवढे निर्दयी आहेत मला काही कल्पनाच नाही. आल्यानंतर बघते आता मी त्यांना." असं ती म्हणते आणि सांगते की "थांब आता जरा. हा शिध्याचा मी प्रसाद बनवते, नैवेद्य बनवते, भगवंतांना अर्पण करते आणि मग आपण तू पण प्रसाद घे आणि मग तू जा." तर भगवंत अंगणामध्ये थोडा वेळ थांबतात आणि तिकडून ते म्हणतात की "नाही मला थांबण्यात काही आता अजून जास्त विलंब करायची आवश्यकता नाहीये. तुझे पती येतील तेव्हा सगळं साहित्य पाहतीलच आणि तेव्हा त्यांना समजेल की मी सगळं पोहोचवलेलं आहे, बरोबर काम केलेलं आहे." असं म्हणून भगवंत अंतर्धान होतात तिथून आणि तेवढ्यात हे जे अर्जुनाचार्य विप्र आहेत, त्यांना तर इकडे काही कुठली भिक्षा मिळाली नाही त्या दिवशी आणि मनात विचार करतात की ठीक आहे भगवंतांची अशीच इच्छा आहे आज आणि ते घरी परत येतात. तर परत आल्यानंतर पत्नीला म्हणतात, की "अगं कशाची तू एवढी घाई कशासाठी करतीयेस? स्वयंपाकाची तयारी कशासाठी चालू आहेस? काय स्वयंपाक करणार आहेस तू? आज काही आलंच नाहीये." तर पत्नी म्हणते, "अहो असं काय करताय? तुम्ही त्या मुलाबरोबर एवढी शिधा पाठवली 6 महिने कधी 6 महिन्याला पुरेल एवढी शिधा आहे ती आणि मी कधी पाहिलंच नाही एवढी कधी भिक्षा तुम्हाला मिळालेली. पण मला एक मात्र वाटलं, की त्या सुंदर कोमल पोराला तुम्ही का बदडलं? एवढं निर्दय तुम्ही कसे असू शकता, की जे तुम्हाला मदत करतायत, त्यांच्या छातीवरच तुम्ही आघात करताय. तर पती म्हणतात अर्जुनाचार्य, की "अरे अगं कुठला मुलगा आणि कुठला शिधा? काय काय म्हणतेस तू?" तर ते पूर्ण यथा सांग अथपासून इथेपर्यंत पूर्ण कहाणी पत्नी त्यांना सांगते. आणि मग ते म्हणतात, "कुठे आहे तो मुलगा? दाखव मला कुठे आहे तो मुलगा?" बाहेर जाऊन अंगणात पाहतात तर कुठला मुलगा नाही. तर हे पाहून अर्जुनाचार्य धावत जाऊन आपली पोथी उघडतात आणि हा जो श्लोक लिहिला होता, "अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते." तर त्या श्लोकावर जे त्यांनी 3 रेघोट्या मारल्या होत्या. तर त्या शाईच्या रेघोट्या तिथून नाहीशा झाल्या होत्या आणि पुन्हा तो श्लोक पहिल्याप्रमाणे विद्यमान होता. ते पाहून अर्जुनाचार्यांच्या डोळ्यातून घळा-घळा अश्रू वाहू लागले आणि त्याने सांगितलं, की "अरे, मी किती अपराधी आहे, की भगवंतांनी गीतेमध्ये सांगतात, की मी माझ्या भक्तांचं रक्षण करतो आणि तरी सुद्धा माझा अविश्वास पाहून भगवंतांना स्वतः यावं लागलं आणि तू किती नशीबवान आहेस, की तुझ्यासाठी भगवंत हे सगळा शिधा घेऊन आले." असं म्हणून आणि पत्नीच्या पण डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तर श्रील प्रभुपाद सांगतात, की भगवान श्रीकृष्ण एका हत्तीपासून मुंगीपर्यंत प्रत्येक जणाच्या जेवणाची सोय करतायत. हत्ती रोज 100 किलो खातो तरी सुद्धा कधी त्याला उपाशी राहावं लागत नाही. मग आणि त मग भक्ताने का असा विचार करावा, की माझी काळजी भगवंत घेणार नाहीत म्हणून. तर भगवंत अत्यंत उदार मनाने आणि अत्यंत कृतज्ञतेने आपल्या भक्ताची काळजी घेण्यासाठी तत्पर असतात. याच्यातून समजून येतं. आता पुढचा श्लोक पाहू. येऽपि अनन्यदेव येऽपि अन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता तेऽपि मामेव कौन्तेय यजन्ति अविधिपूर्वकम्. जे बाकी देवी देवतांची पूजा करतात, गणेश, इंद्र, सूर्य यांची, तर ते सुद्धा अविधिपूर्वक माझी सेवाच करतायत. हं. तर पण ही अविधिपूर्वक का सांगितलंय? कारण समजा सरकारचे नियम जो पालन करतो, तो विधिपूर्वक आहे. पण त्याच्या ते नियम तोडण्यासाठी कोणी सरकारी अधिकाऱ्याला लाच देत असेल, ते मात्र अविधिपूर्वक आहे. आणि म्हणून भगवंतांची सेवा केली पाहिजे. भगवंतांची सेवा केल्यानंतर देवी-देवतांना ची सेवा सुद्धा आपोआपच होते. जसं झाडाच्या मुळाला जेव्हा पाणी घालतोय, तेव्हा फांद्यांना आणि पानांना वेगळं पाणी घालण्याची आवश्यकता लागत नाही. हे भागवतात सांगितलंय, "यथा तरोर्मूल निषेचनेन तृप्यन्ति तत्स्कंद भुजोपशाखा प्राणोपहारा चैथेंद्रियाणां तथैव सर्वार्हणम अच्युत इज्जा." तर वृक्षांच्या मुळाशी पाणी न घालता वृक्षांच्या पानांना आणि फांद्यांना पाणी घालण्यासारखा मूर्खपणा आहे, जो भगवान श्रीकृष्णांना भजन न करता देवी-देवतांची पूजा करतोय आणि त्यांच्याकडून काही स्वार्थाची अपेक्षा करतोय.
सर्व देवी देवता हे भगवंतांच्याच अंगाप्रमाणे आहेत, त्यांच्या अंगस्थानी आहेत. जेव्हा पोटाला अन्न पुरवलं जातं, तर ते सगळ्या शरीराला पुरवलं जातं आपोआपच. हाताला वेगळं, पायाला वेगळं असं अन्न पुरवायची गरज लागत नाही. पुढे म्हणतात, अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु माम अभिजानन्ति तत्त्वेनातश्च वन्ति ते. मी सर्व यज्ञांचा भोक्ता आहे आणि प्रभू आहे हे जो जाणत नाही, तो विविध यज्ञांमध्ये प्रवृत्त होऊन सुद्धा त्याचं चवन होतं किंवा पतन होतं. तर कारण यज्ञ म्हणजेच विष्णू आहेत. भगवंतांना संतुष्ट न करता देवी देवतांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतायत. पण भगवान श्रीकृष्णच या सर्वांचे स्रोत आहेत. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ताच प्रभुरेवच. किंवा भगवंत म्हणतात, अहम आदिर ही देवानां महर्षीणांच सर्वशः. मी सर्व देवांचा आणि ऋषींचा आदी मूळ आहे. त्या मुळाला पाणी न घालता फांद्यांना पाणी घालण्याप्रमाणे आहे. आणि मग त्यांना या भौतिक जगातून मुक्ती प्राप्त होत नाही. ते या संसारातच राहतात, असं या श्लोकामध्ये सांगतात. आणि पुढे एक सामान्य नियम सांगतात. कोणी म्हणेल, अहो असं कसं? तुम्हाला जे प्रार्थना करतात ते तुमच्या धामात जातात, त्यांचं शाश्वत त्यांचा परिणाम त्यांना मिळतो. आणि जे देवांची पूजा करतात, देवी देवतांची, तर त्यांना मात्र क्षणभंगूर त्यांचं किंवा तात्पुरता परिणाम त्यांना पाहायला मिळतो. तर अशा प्रकारचा हा अ, विषमता कशी काय तुमच्या पूर्ण व्यवस्थेमध्ये? तर भगवंत म्हणतात, विषमता नाहीये. ज्याला जे पाहिजे ते त्याला मिळतं. यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रता भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्. साधारण जे सत्वगुणी आहेत ते देवतांची पूजा करतात. साधारण जे रजोगुणी आहेत ते पितृंची पूजा करतात. तमोगुणी असतात ते भूतांची पूजा करतात. पण जे या तिन्ही याच्या गुणातीत आहेत, ते काय करतायत? ते भगवंतांचीच पूजा करतायत, भगवंतांचीच आराधना करतायत. तर आणि ते शेवटी भगवंतांनाच प्राप्त होतात. तर पुढे म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती उपरुतम अश्नामी प्रयतात्मनः. भगवद्धामाची प्राप्ती करण्याचा विधी अत्यंत सुलभ आहे. याचे आचरण सर्वात दरिद्र मनुष्यही पूर्व पात्रते विना करू शकतो. कोणी म्हणेल, अरे भगवान श्रीकृष्णाची भक्ती करायची तर बरंच काय काय त्याला ऐश्वर्य लागेल. तर भगवंत म्हणतात, अरे एक पत्र पुष्प फळ तोय. एक पान, एक फूल, एक फळ किंवा काहीच नाही म्हणलं तर पाणी जरी कोणी कुठून भक्तीने मला प्रदान करतोय, तर ते भक्तीने अर्पण केलेलं मी आनंदाने ते खाईन. दुर्योधन के भोग न खायो, रुखो शाक विदुर घर खायो. दुर्योधनाने 56 भोग तयार केले होते भगवंतांसाठी, भगवान श्रीकृष्णांसाठी. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मला नाही यायचंय तुझ्या घरी. दुर्योधन म्हणाले, का नाही यायचंय माझ्या घरी? तर भगवंत म्हणतात, कोणी दुसऱ्याचं आमंत्रण फक्त 2 गोष्टींसाठी स्वीकारतो. एक म्हणजे त्याला भूक लागली असली तर, दुसरं म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं त्याच्यावर प्रेम असलं तर. तर दोन्ही गोष्टी सध्या दोन्हीची सिद्धता नाहीये. मला सुद्धा भूक लागली नाहीये आणि तुझं माझ्यावर प्रेम नाहीये. तर मी कशाला तुझा भोग कशाला तुझा स्वीकार करू? या उलट विदुरांच्या घरी विदुरांची ज्या पत्नीने केळ्याची केळं सोलून केळ्याची सालं भगवंतांना खाऊ घातली तिच्या भ्रमामध्ये. भगवंताविषयी एवढं प्रेम होतं तिला, की तिला माहित नव्हतं की मी काय अर्पण करते. आणि ती केळ्याची सालं सुद्धा भगवंतांनी स्वीकार करायला, आनंदाने खायला सुरुवात केली. तर असंच श्री चैतन्य महाप्रभूंचे एक भक्त होते, शुक्लांबर ब्रह्मचारी म्हणून. आणि शुक्लांबर ब्रह्मचाऱ्यांच्या ते भिक्षा मागून आणलेले तुटके तांदूळ होते. त्याला खुद तांदूळ म्हणतात. खुद धान्य. तर प्रभू कहे तोर खुद धान्य खाऊ. म्हणतात तुझं जे खुद तंडुल, खुद कण. प्रभू कहे तोर खुद कण खाऊ. अभक्तेर अमृत उलटी ना चाहू. पण अभक्ताने जर दिलेलं अमृत जरी असेल तर पुन्हा ते उलट त्याच्याकडे पलटून मी पाहणार सुद्धा नाही, त्याच्याकडे ढुंकून सुद्धा पाहणार नाही, म्हणतो ना आपण त्या प्रकारे. तर म्हणून भक्तीने अर्पण केलेलं आणि शुद्ध संस्कार करून अर्पण केलेलं, भगवंतांना जे हवंय ते अर्पण केलेलं, तर ते भगवंत स्वतःहून त्याचा स्वीकार करतात. म्हणतात तुलसी दल मात्रेण जलस्य चुलुके नमा.
विक्रीणीते स्वमात्मानं भक्तेभ्यो भक्तवत्सला. अगदी काहीच नाही मिळालं तर भगवंतांना अत्यंत प्रिय असलेलं तुळशीचं दल आणि पाणी जरी अर्पण केलं, भगवंत त्याचा प्रेमाने स्वीकार करतात. तर अर्जुन म्हणतात मग मी काय केलं पाहिजे? तर भगवंत सांगतात, "यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्." यत् करोषि जे काही तू करतोयस, ते तू माझ्या प्रित्यर्थ कर. यद अश्नासी जे जेवतोयस ते आधी मला अर्पण करून मग खा. यज्जुहोषि जो होम करतोयस, ददासी जे दान करतोयस, यत् तपस्यसि जी साधना करतोयस, ती सर्व मला अर्पण कर. तर या कलियुगामध्ये दुसरी कुठली साधना नाहीये. तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचा सतत जप जो महामंत्राचा जो करत राहतो, ती खरी साधना आहे. आणि ती भगवंतांना आपोआपच अर्पित आहे, कारण सर्व सर्व भगवंतांचीच नाव आहेत याच्यामध्ये. तर मनुष्याने सर्व कर्तव्ये श्रीकृष्णांच्या प्रित्यर्थ करावी. जीवनाला असं वळण दिलं पाहिजे की जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत भगवान श्रीकृष्णांचं विस्मरण होणार नाही. तर इकडे 3 गोष्टींबद्दल पाहू आपण. कर्मयोग काय आहे, प्रधानीभूत भक्ती काय आहे आणि अनन्या भक्ती. 3 गोष्टींबद्दल समजू. कर्मयोग मध्ये कर्म प्रधान आहे, भक्ती गौण आहे आणि याद्वारे एखाद्या व्यक्तीला भौतिक सुविधा किंवा स्वर्ग प्राप्ती होऊ शकते. पण याच्यामध्ये वेदांमधले सांगितलेली कर्तव्य आधी करून भगवंतांना अर्पण केली जातात. पण बाकीची व्यावहारिक कर्तव्य किंवा पूर्ण जे आयुष्य आहे ते भगवंतांसाठी अर्पण केलेलं जात नाहीये. प्रधानीभूत भक्तीमध्ये भगवंतांना अर्पण केलं जातं आधी करून, ती गोष्ट प्रत्येक गोष्ट भगवंतांना अर्पण केली जाते आणि त्याचा लाभ म्हणजे व्यक्तीला या जगातून मुक्ती प्राप्त होते आणि वैकुंठ धामामध्ये सालोक्य सारष्टी भगवंतांच्या सारखं रूप आणि भगवंतांच्या सारखं जरी तो भगवंतांच्या सेवकाच्या रूपात असला तरी भगवंतांच्या सारखं ऐश्वर्य त्याला भगवंतांच्या सोबत भगवंतांच्या सेवेमध्ये उपलब्ध होतं. आणि याच्या वरचं म्हणजे अनन्या भक्ती. याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या प्रीतीसाठीच केली जाते. आधी करून ती अर्पण केली असं नाही. जी भगवंतांना गोष्ट आवडते तीच केली जाते. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम इति भगवती अद्धा भक्तिश्च नवलक्षणा क्रियेत भगवती अद्धा इति नवविधा भक्ती आहे ही. तर अशा प्रकारची जी नवविध भक्ती भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी कारणीभूत आहे आणि याद्वारे याचा लाभ म्हणजे भगवंताविषयी प्रेम हृदयामध्ये जन्म घेतं. सगळ्यात मोठा लाभ आहे तो प्रेमा पुमार्थो महान. तर आपल्या पण आयुष्यामध्ये आपण जे काही करतो सर्व भगवंतांना अर्पण केलं पाहिजे. आपल्याला काही एखादा व्यक्ती काही धन कमावत असेल तर त्याचा काही भाग भगवंतांच्या सेवेसाठी अर्पण केला पाहिजे. समजा जेवण घेत असेल, भोजन तर प्रत्येकाला करायला लागतं. आधी भगवंतांना ते अर्पण केलं पाहिजे आणि नंतर मग त्याचा स्वीकार केला पाहिजे. पुढे म्हणतात शुभाशुभ फलैरेव मोक्षसे कर्मबंधने संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम उपैष्यसी. अशा प्रकारे कर्म करून तू सर्व शुभ अशुभ फळातून मुक्त होशील. कारण शुभ फळाद्वारे तुला स्वर्गात जायला लागेल, अशुभ फळाद्वारे नरकात जायला लागेल. पण शुभ आणि अशुभच्या पलीकडचं पण भक्तीमधलं जे कृत्य आहे त्याद्वारे तुला या संसारातून बाहेर पडण्यासाठी आणि भगवत धामात जाण्यासाठी मदत होईल. तर आता पुढे भगवंत आपलं 29, 30, 31, 32, 33, 34 भगवंत आपलं हृदय हा भगवद्गीतेचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे असं समजू शकतो आपण. आपलं हृदय मोकळं करून सांगतात अर्जुनाला भगवंत, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि तेषु चाप्यहम. समोहम सर्वभूतेषु, सर्व भूतांसाठी मी सम आहे, कोणाला विषम आहे असं नाहीये. न मे द्वेषोस्ति न प्रिय, कोणी माझा द्वेषी नाहीये, कोणाच्या विषयी माझा द्वेष नाहीये, कोणी मला प्रिय नाहीये. तर भगवंत परमात्माच्या रूपाने उदासीन आहेत. तर मग का बरं भगवंत सर्वत्र सम असले तर भगवंतांच्या शक्तीचा अवलंब करून का काही जण दुष्ट होतात आणि का काही जण साधू सारखे होतात? तर हा भगवंताचा दोष नाही का? तर म्हणतात की नाही, भगवंत म्हणजे गंगेच्या पाण्यानुसार प्रमाणे आहेत. आता गंगेच्या तटावर राहणारे जे आंब्याचा वृक्ष आहे त्याला आंब्याची फळं धरतात आणि त्याच्यातून आंब्याचं फळ आमरस निघतो स्वादिष्ट.
आणि जे एरंडाचं झाड आहे त्याला त्याचं एरंड त्याच्यातून तयार होतं. त्याच्यापासून एरंडेल तेल बनवलं जातं जे काही, आणि त्याला त्याची फळं एवढी चांगली नसतात, असली तर, आली तरी. तर अशा प्रकारे. आणि पुन्हा नीम, अ, कडुनिंबाचं तर त्याची पानं मात्र कडू होतात. पण तो गंगेच्या पाण्याचा दोष नाहीये, तो त्या त्या व्यक्तीचा दोष आहे. आणि पुढे म्हणतात, "ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्." जे मात्र माझं भजन करतायत, मी त्यांची मी सुद्धा त्यांचं प्रतिभजन करतो. हं, अशा प्रकारे सांगतात. तर भगवंत जे द्वेष करत नाहीत, पक्षपातही करत नाहीत, सर्वजण त्यांना सारखेच आहेत. परंतु भक्त त्यांना विशेष प्रिय असतात आणि ते भक्तांकडे विशेष ध्यान देतात. अशाबद्दल सांगतायत. तर "ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्." हं, तर भगवंतांची एवढी विशेष कृपा असते त्या भक्तावर, की जे भक्तांकडे भगवंतांकडे स्वतःहून येत आहेत. तर पहिल्या श्लोकार्धामध्ये भगवंताच्या परमात्मा रूपाबद्दल सांगितले आणि दुसऱ्या श्लोकार्धामध्ये भगवान जे सर्व भक्त वत्सल आहेत त्यांच्याबद्दल सांगितलंय. आणि पुढे भगवंत म्हणतायत, "अपि चेत सुदर आचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्या सम्यक व्यवसितो हि सहा." तर एखादा भगवंतांचा अनन्य आश्रय घेतलाय, त्याला कुठे स्वर्गाची किंवा मोक्षाची पण कामना नाही. त्याला केवळ भगवंतांची सेवा करायची आहे. पण पूर्वीच्या सवयींमुळे कदाचित त्याला परहिंसा, परद्रव्य अपहरण याची असे दोष त्याच्यामध्ये दिसून येतात आणि त्याच्यावर तो प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतोय, पण कधी-कधी सवयींना बळी पडतोय. तर अशा व्यक्तीला सुद्धा साधू म्हटलं पाहिजे. भगवंत इथे प्रत्येकाला समजावत आहेत, आज्ञा देत आहेत, आदेश करतायत, की अशा व्यक्तीला तुम्ही साधूच समजा, कारण तो माझी अनन्य भक्ती करतो. तिकडे असा गैरसमज नाही केला पाहिजे, की अशा भगवंतांची भक्ती केली म्हणजे कुठल्याही प्रकारचा मूर्खपणा किंवा पाप कोणी करण्यासाठी मोकळा आहे, असा त्याचा अर्थ नव्हे. तर हा तर खरा जाणून बुजून जो कोणी भक्तीमध्ये राहून सुद्धा पाप करतो, तर तो खूप मोठा अपराधी आहे आणि त्याचा अपराध अक्षम्य आहे. पण चुकून अपघाताने एखाद्याकडून काही चूक झाली असेल किंवा पूर्वीच्या सवयींमुळे त्याच्याशी प्रतिकार करता करता एखादा बळी पडत असेल, तर त्याला भगवंताचं संपूर्ण संरक्षण आहे आणि अशा अनन्य भक्ताचं कोणी निंदा करू नये. हं. आणि थोड्या कालावधीतच तो धर्मात्मा होईल, पूर्ण व्यवस्थित वागू लागेल. हे पुढच्या श्लोकात सांगतायत. क्षिप्रं भवति धर्मात्मा शाश्वत शांतीं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. म्हणजे अर्जुना, कौन्तेय, तू प्रतिज्ञा कर की माझा भक्त कधी त्याला विनाश होणार नाही. का? कारण त्याच्या मनामध्ये एवढा दृढ निश्चय आहे, की अरे अरे, माझ्या पापांमुळे मी नरकात गेलो तरी चालेल. मी एवढा प्रयत्न करतोय या पापांवर विजय मिळवण्यासाठी आणि यांचा नाश करण्यासाठी, पण तरी सुद्धा माझ्या पूर्वीच्या सवयींना बळी पडतोय. कदाचित मी नरकात जाईन, पशुयोनीत जाईन, चालेल, पण मी भगवंतांची भक्ती कधी सोडणार नाही. आणि काय मी अरे अरे, हा या पूर्ण भक्तांच्या पूर्ण समाजावर मी एक कलंक म्हणून आहे, असा जो स्वतःचा विचार करतोय, तर त्याचं अंतःकरण या पश्चात्तापाने लगेचच शुद्ध होत होत राहतं आणि भगवंत त्याच्या हृदयात राहून त्याची लवकरच सुधारणा त्याच्यामध्ये घडवून आणतात. धौतात्मा पुरुष कृष्ण पादमूलम न मुंचती. तर हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्यामुळे भक्तांच्या हृदयात निरंतर भगवत स्मरणामुळे शुद्धीकरणाची प्रक्रिया चाललेली असते. भगवंत आपल्या भक्ताचं वचन कधीच खाली पडू देत नाहीत. तर अर्जुनाला काय सांगतात, तू प्रतिज्ञा कर म्हणून. कारण भगवंत म्हणतात, मी कदाचित माझी प्रतिज्ञा मोडेन, माझ्या भक्ताची प्रतिज्ञा कधी मोडू मी देणार नाही. पुढे ते भगवद्गीतेत सिद्ध करतात, की स्वतःची प्रतिज्ञा होती, की मी शस्त्र उचलणार नाही. पण भीष्मांची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी आपली प्रतिज्ञा सुद्धा मोडली. म्हणून अर्जुन भक्त आहेत, तर म्हणतात, अर्जुना तू प्रतिज्ञा कर, की माझ्या भक्ताचं कधी पतन होणार नाही. तर म्हणतात, माझ्या भक्तीची क्षमता एवढी आहे, की अत्यंत नीच मधल्या नीच लोकांना सुद्धा त्यांना उच्च स्थान प्राप्त करून देत आहे. माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपि स्यु पापयोनयः स्त्रियो वैश्या तथा शूद्रास्तेपि यान्ति पराम गतिम. तर भक्तीमध्ये उच्च नीच वर्गातला असा कुठला भेदभाव नसतो. परमगती प्राप्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि तो भगवंतांनी प्रत्येकाला प्रदान केलेला आहे. तो कुठल्याही योनीमध्ये कुठल्याही प्रजातीमधला जो असू दे, तरी सुद्धा भगवंत त्याला
भक्तीद्वारे उद्धृत करण्यासाठी पूर्णपणे तत्पर असतात. किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. म्हणजे सदाचारी आहेत भक्त, ब्राह्मण, राजर्षी म्हणजे क्षत्रिय, हे जर सदाचारी असलेले भक्त समजा, ते जरी ब्राह्मण कुळात असू दे, क्षत्रिय कुळात असू दे, कुठल्याही कुळात असू दे, तर मग ते परमगती प्राप्त करतील याच्यात काय शंका आहे. समजा जे दुराचारी असले ते सुद्धा प्राप्त करू शकतात, जे दुर्भाग्याने नीच योनीमध्ये जन्मालेले आहेत ते सुद्धा परमगती प्राप्त करू शकतात. असे मग भक्त समजा सदाचारी असले तर ते प्राप्त करतील याच्यात शंका कुठली आहे. आणि म्हणून हे अनित्यम असुखम लोकम, हा अनित्य लोक प्राप्त करून तू माझं भजन कर, म्हणून ते याच्यातून मुक्त होईल. तर श्रील प्रभुपाद सांगतात की प्रत्येकाने भगवंतांना आलिंगन दिलं पाहिजे. कारण आपण सध्या मायेने आपला गळा पकडलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला श्वास आपला आता संपत चाललाय. अशा अवस्थेमध्ये केवळ भगवंतांनाच आपण निवेदन केलं पाहिजे की कृपया तुम्हीच माझी याच्यातून रक्षा करू शकता. तर पुढे शेवटी भगवंत सांगतात, मन मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्वसी युक्त्वैवम आत्मानं मत्परायणः. तर केवळ भक्ती कशी केली पाहिजे? मन मना भव, माझाच विचार कर, मद भक्तो, माझाच भक्त बन, मद याजी, माझीच पूजा कर, माम नमस्कुर, मलाच नमस्कार कर. हे समजा तू केलंस तर तू माझ्याकडेच येशील, असं म्हणून सांगतात. तर याच्यावर श्रीपाद रामानुजाचार्य फार सुंदर इथे त्याचं स्पष्टीकरण देतात. माझ्यामध्येच मन नियुक्त कर याच्याबद्दल सांगतात. का भगवान श्रीकृष्णामध्ये मन निविष्ट कर? तर म्हणतात मयी अपार कारुण्य, सौशील्य, सौंदर्य, माधुर्य, गांभीर्य, औदार्य, वात्सल्य जलधौ निविष्ट मना भव. तर भगवंतांची तुलना 7 समुद्रांसोबत केली इकडे. अपार कारुण्य, अपार सौशील्य सद्गुण, अपार सौंदर्य, अपार माधुर्य, अपार गांभीर्य, अपार औदार्य आणि अपार वात्सल्य, अशा गुणांनी युक्त असलेले भगवंत आहेत. हे 7 जे समुद्र आहेत त्याच्यामध्ये भगवंत रूपी जे 7 समुद्र आहेत त्याच्यामध्ये निविष्ट मना भव, त्याच्यामध्ये तुम्ही मज्जन करा आणि आपले जीवन कृतार्थ करा. सध्या आपण भवसागरात मज्जन करतोय, त्याच्यामध्ये बुडतोय. तर या भवसागरात बुडून कशाला बुडताय? तर भगवंतांच्या या सुंदर अपार सौंदर्य, माधुर्य, करुणा सागरामध्ये तुम्ही बुडा, असं भगवंत म्हणतात. आणि कशा प्रकारे? तैल धारावत अविच्छिन्नेन, म्हणजे जशी तेलाची धार किंवा जी मधाची धार तुम्ही पाहिली असेल, जी तुटत नाही कधी, आणि ज्या वस्तूवरती पडते, कधी भगवंतांचा अभिषेक तुम्ही पाहिला असेल तर ती त्या संपूर्ण विग्रहांना स्पर्श करतच जाते आणि कधी भगवंतांचा संपर्क सोडत नाही. त्या प्रकारे आपलं मन सुद्धा भगवंतांवर केंद्रित केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि आपलं सर्व काही भगवंतांच्या चरणी अर्पण केलं पाहिजे, काया मन आणि वाचा तिन्ही. आणि मग अशा प्रकारे आपण भगवंतांकडे परत जाऊ, याच्यात काही शंका नाही. तर या तिसऱ्या विभागाची 9व्या अध्यायाचा जो तिसरा विभाग आहे, म्हणजे जो उत्तरार्ध म्हणून आपण जो पाहणार होतो, तर तो आज आपण त्याची चर्चा केली. तर त्याचा आढावा आपण घेऊ. मुख्य शिकवण्या तिसऱ्या विभागाची अशी आहे, जे अनन्य भावाने भगवंतांची शुद्ध भक्ती करतात त्यांचे योगक्षेम भगवंतच चालवतात. आपण अर्जुनाचार्यांची कथा ऐकली. भक्तीने एखाद्याने पान, फूल, फळ, पाणी जरी अर्पण केलं तर भगवंत त्याचा प्रेमाने स्वीकार करतात. आपण विदुराची कथा ऐकली, विदुराबद्दल ऐकलं. तसं दुर्योधनाचा भोग त्यांनी स्वीकार नाही केले, पण विदुराच्या घरची केळ्याची साल पण त्यांनी खाल्ली. शुक्लांबर ब्रह्मचार्यांचे तुटलेले तांदूळ सुद्धा त्यांनी घेतले, सुदामाचे पोहे सुद्धा त्यांनी घेतले, प्रेमाने अर्पण केलेले. आणि पुढे म्हणतात कृष्ण भक्ती अत्यंत पतित व्यक्तीचाही उद्धार करण्यास सक्षम आहे. अत्यंत पतित मधल्या पतित जी व्यक्ती आहे तिचा सुद्धा कृष्ण भक्ती उद्धार करू शकते. तर हे आज आपण या अध्यायामध्ये पाहिलं आणि पुढच्या वेळी आपण 10व्या अध्यायाबद्दल पाहणार आहोत. आणि थोडक्यात 9वा अध्याय आणि 10वा अध्याय हा भगवद्गीतेच्या बरोबर मध्यवर्ती पडतो आणि त्यामुळे हा अत्यंत हे 2 अध्याय भगवंताचं जे
जे हृदय आहे, भक्तीचं जे मर्म आहे, अनन्य केवला भक्ती, त्याबद्दल हे 2 अध्याय सांगतायत. आणि या दोन्ही अध्यायांचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या घरी समजा भगवद्गीता असली, 9वा अध्याय अवश्य वाचा, त्याचा अभ्यास करा आणि भगवंत आपल्या हृदयापासून आपल्याला काय सांगतायत ते समजण्याचा प्रयत्न करा. हरे कृष्ण.